जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा काटेवाडीमध्ये दाखल होत आहे। पालखी सोहळ्यामध्ये खरं तर जय पवार हे सारथ्य करताना दिसत आहेत। जय दादा आपल्यासोबत आहेत। दादा काय सांगा? नाही, भावना पेक्षा सगळीकडे जाताना दादांचे सर्वच आठवणी सांगतायत। 2024 मध्ये दादाचे याच रथमध्ये बसून काही त्यांची चर्चा चालू होती सगळ्याच वारकऱ्यांबरोबर, तशी आमची चर्चा झाली आणि मी परमेश्वराला प्रार्थना करतो की दादा जे पण असतील त्यांना शांतता मिळायला पाहिजे आणि सर्वच वारकऱ्यांची काय प्रार्थना असतील ते परमेश्वरांनी स्वीकारायला पाहिजे। खरं तर काटेवाडींच्या दारांच्या वतीने स्वागत असे सांगितलं। लोक देखील भावनिक होताना दिसत आहेत। अनेक काटेवाडी बरोबर, सर्वच भावुक आहेत दादांच्या आठवणींनी, कारण मागच्या वेळेस दादा स्वतः येत होते आणि दादांनी खूप बारकाईने लक्ष काटेवाडी ते बारामती बरोबर मागच्या वर्षी दादा पालखीमध्ये काटेवाडीपर्यंत चालत गेले बारामतीपासून। जयदादा पवार खरं तर पालखीचं सारथ्य करताना पाहावयास मिळत आहे। एकंदरीत श्री संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा आहे तो काटेवाडीमध्ये दाखल झालेला आहे आणि स्वतः जय पवार देखील या स्वागतासाठी उपस्थित असल्याचं पाहावयास मिळत आहे। एकंदरीतच हा पालखी सोहळा आहे हो थोड्याच वेळात काटेवाडीमध्ये जे धोत्राच्या पायगड्या परिसमाच्या वतीने घालण्यात येतात ते देखील त्याचं स्वागत करणार आहेत। परंतु सद्यस्थितीत पालखी सोहळा हा काटेवाडी दाखल झालेला पाहावयास मिळत आहे। कॅमेरा पर्सन विकी समिती पक्कापरे TV9 मराठी बारामती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।